नमस्कार. साहित्य सुनीताचे या माझ्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत. आज मी माझं विंडो शॉपिंग म्हणजे रस्त्याच्या कडेला असलेल्या वस्तू विकत घेणं याचा एक अनुभव शेअर करणार आहे. बघा, तुम्ही तसं केलं असेल कदाचित. ऐका माझा अनुभव. आज महाबळेश्वरहून येताना स्ट्रीट शॉपिंग केलं. मराठीत सांगायचं तर रस्त्याच्या कडेला विकत असलेल्या गोष्टी विकत घेतल्या. फार आवडतं मला असं सगळं करायला. कधी टोपल्या, कधी सुपं, कधी काय वगैरे, वगैरे. आजही मी अगदी गाडी थांबवून घेतल्या या वस्तू. त्या घेताना मला जे जाणवलं त्याबद्दल बोलणार आहे मी आज. लोखंडी कढया, तवे वगैरे मांडलेले होते एके ठिकाणी. हल्ली मातीची भांडी, लोखंडी कढया वगैरेंचं फॅडच आलंय. मग काय? मागणी तशी पुरवठा. असो, मलाही एक कढई घ्यायची होती. एका लेकूरवाळ्या कुटुंबाच्या समोर गाडी थांबवली. तात्पुरती उभारलेली झोपडी. समोर 2-3 लेकरं पळतायत, खेळतायत. कारभारीण भांडी घासतेय आणि एक कडेवरचं लेकरू खाली ठेवत बाप्या पुढे आला. कढया दाखवू लागला. काहीतरी बाहीला पूर्णपणे फाटलेला असा त्याचा शर्ट होता. खोल गेलेले डोळे होते. त्याला पाहून कणव आली मला अगदी. किंमत जरा जास्तच सांगत होता, पण घासाघीस करायचं खूप जीवावर आलं होतं. शेवटी यांच्यावर सोपवलं आमच्या हे काम. चांगलं करतात ते. आणि गाडीत येऊन बसले. यांनाही अवघडच वाटत होतं. जाऊ दे, नको बाबा म्हणत आम्ही काढता पाय घेत होतो. पण स्वारी गाडीपासून दूर हटेच ना. शेवटी जरा बार्गेन करून घेतली कढई. मला तो दादी म्हणत होता. हातातले पैसे सर्व भांड्यांना लावले त्यांनी आणि हे पाहून माझं मन अगदी गहिवरलं. त्या पैशाचं किती महत्व होतं नाही का त्याला. आणि त्यासाठी ईश्वराचे आभार मानत होता तो. आज माझ्या खरेदीचा योगच होता जणू काही. पुढे गेले तर काळ्या पांढऱ्या घोंगड्या विकत होता एक माणूस. अगं तुला घ्यायची होती ना एक पांढरी घोंगडी. यांनीच दाखवलं. त्यालाच पाठवलं मग मी पुढे. किमतीचं वगैरे बोलणं झाल्यावर बघून घ्यावी म्हणून मी गेले तिकडे. एक पसंतही केली. ती एकदम त्यानं माझ्या हातातून खेचूनच घेतली. म्हणजे मी पसंत केली अशी हातात धरली तर त्यांनी माझ्याकडून ओढूनच घेतली. बघतच राहिले मी क्षणभर. असं काय करतोय हा? घोंगडीची घडी त्यांनी ढिगावरती अशी लावली सगळ्या ढिगावरती आणि म्हणाला, "बाळूमामाच्या नावानं चांग भलं." मी पण म्हटलं, "बाळूमामाच्या नावानं चांग भलं." अमुक-तमुक लोकांचा तमुक-तमुक देव असं नसतं. देव किंवा संत असे कोणाचे नसतात. सगळ्यांचे असतात. ईश्वराचं अधिष्ठान मानणारी ही आपली भारतातली संस्कृती आहे. एका क्षणात नाळ जोडणारी. धन्यवाद.